झी 24 तास एक पाऊल पुढे। तर दरवर्षी मुंबईतल्या अंधेरी इथल्या मिलन सबवे या ठिकाणी सखल भागात पाणी साचतं आणि त्यामुळे तिथली वाहतूक पूर्णतः बंद करावी लागते। मात्र यावर्षी मिलन सबवेचा नवा ईस्ट वेस्ट ब्रिज सुरू झालाय, त्यामुळे मुंबईकरांचा विलेपार्ले आणि सांताक्रूजचा प्रवास सुकर होतोय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। पावसाळ्याला सुरुवात होते आणि मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचतं आणि त्यामधलाच एक भाग होता अंधेरी मधला मिलन सबवे, जिथे दरवर्षी पाणी साठत होतं आणि त्याच्यामुळे हा जो मिलन सबवे होता यातली जी वाहतूक होती ही पूर्णपणे ठप्प होत होती। प्रवास करता येत नव्हता। मुंबईकरांना ईस्ट वेस्टला जाण्यासाठी अनेक अडथळे येत होते। मात्र यंदा मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण मिलन सबवेचा नवीन ईस्ट वेस्टचा जो ब्रिज आहे तो सुरू करण्यात आला आहे। या वर्षीपासूनच हा ब्रिज सुरू करण्यात आलाय। मी मिलन सबवेच्या याच नवीन ब्रिजवर उभी आहे। तुम्ही बघू शकता विलेपार्ले ईस्ट आणि सांताक्रूज ईस्ट मधून वेस्टला जाण्यासाठीचा जो हा ब्रिज आहे याच्यामुळे मुंबईकरांना एक पर्यायी व्यवस्था झालेली आहे प्रवास करण्यासाठी आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना मोठा दिलासा मिळालाय वाहतुकीचा, कारण दरवर्षी वाहतुकीची कोंडी होत होती मिलन सबवेवर आणि या पर्यायी व्यवस्थेमुळे त्यांना सांताक्रूज चे जे एअरपोर्ट आहे महत्त्वाचं स्थान आहे तिथेही त्यांना जाण्यासाठी या ब्रिजचा उपयोग होणार आहे। एकूण 83 कोटीचा हा प्रोजेक्ट होता आणि हा यावर्षीपासून सुरू झालाय, त्याच्यामुळे मुंबईकरांना सांताक्रूज ईस्ट आणि वेस्ट मध्ये जाण्यासाठी या ब्रिजचा मोठा फायदा होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्रसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।